तर मित्रांनो एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला लोकांना, जर तुम्ही लोक लडाखचा प्लॅन करताय किंवा कोणत्याही पहाडी इलाक्याचा प्लॅन करताय, मी तुमच्यावर एक मेडिकिट तर तुम्ही कॅरी करा, पंक्चर किट मेडिकिट, बट मेडिकिटमध्ये ना एक डायमॉक्स. सो आता मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त सुंदर नजारे बघायला भेटणार आहेत. आपल्या राईडचा फर्स्ट आयरन ब्रिज आहे आणि नदी बघा, खाली पाणी बघा, काय सुंदर आहे यार मित्रांनो. किधर रह गए तो दुसऱ्याचा जीव राहिला आणि तो उपाशी मारणार. थंडी काय कामाचा नाही निघाला रे. आता उद्या न्यूज येणार ले मध्ये एक जण बुलेटवाला कुडकुडून थंडीने मेला. मित्रांनो 10 मिनिटात पूर्ण गेम चेंज झालाय. तर पाऊस स्टार्ट झालाय, तिथून हालत एवढी खराब झाली आहे ना, हाथ पूर्ण फ्रीज झाले. और सर सिक्योरिटी अभी इसके लिए बड़ी है क्या, वो जम्मू में जो हुआ है उसका. बेकार ऑफरोडिंग चालू. बघा हा रस्ता आहे आणि ही खाई आहे, काय ऑप्शन नाही, डायरेक्ट मारायचंच आहे. आता निघायच्या अगोदर थोडा नाश्ता करून घेऊया. तर इथे मसाला डोसा वगैरे अवेलेबल होतं. मित्रांनो टेक्निकली आम्ही 10 वाजता निघणार होतो, तरी पण खाण्यापिण्यात टाइम गेला आणि बाकीच्या पॅकिंगमध्ये टाइम गेला. भले आम्ही रात्री पॅकिंग करून ठेवायचं ठरवलेलं, बट स्टील आता 12 वाजलेले, 12 वाजता निघायचं, 15 मिनिटं अगोदर ठरवले 12ला निघायचं. बट तरी पण एक प्रॉब्लेम आलाच आणि प्रॉब्लेम संपत नाही. ॲडव्हेंचर स्टार्ट झालेलं आहे. FZ बाकी आहे. FZवर मी नवीन बाईक घेतली, ती माउंट करून टाकली. डॉमिनर पण रेडी आहे आणि 220 पण रेडी होते, युनिकॉर्न पण रेडी आहे. पण आमच्या किरणची जी गाडी आहे बुलेट, बाहेर येऊन बघतो तर हवा थोडी कमी होती, तो हवा भरायला गेला. कितीही ट्राय करा, लेट हा होतोच. भले आजचा डेस्टिनेशन जो आहे कारगिल तो 150-200 किलोमीटरच आहे, पण तरी पण कमी वेळात पोहोचून जाऊ. 4 तास दाखवते गुगल मॅप, बट तरी पण इकडे मध्ये आता जोजिला पास लागणार आहे, त्यानंतर अजून कोणते स्पॉट्स असतील ते सोनमार्ग लागणार आहे. तर ते स्पॉट करताना तिकडे थांबून टाइमपास तर होणारच आहे. सो जास्त वेळ नको लागायला, कारण की हॉटेल तिकडे जाऊन आम्ही बुक करणार आहे आणि हॉटेलचे रेट तिथे थोडे वाढत चालले, जसं आम्ही लास्ट मिनिट बुक करतो तसं. बघूया आता काय होतं, कसं होतं आणि किती ॲडव्हेंचर आहे आजच्या राईडमध्ये. तुम्हाला तर मजा येणार आणि सुंदर असे व्ह्यूज बघायला भेटणार आहे. आज खरीच मजा स्टार्ट होणार आहे. मित्रांनो ऑलरेडी बाहेर सामान लोड केलेलं आहे, तरी पण एवढं सामान आमच्या 6 जणांमध्ये उरलं आहे. इकडे हेल्मेट्स तक बघा किती नुसतं सेल लागलेलं आहे. तर मित्रांनो एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला लोकांना, जर तुम्ही लोक लडाखचा प्लॅन करताय किंवा कोणत्याही पहाडी इलाक्याचा प्लॅन करताय, तुमच्यावर एक मेडिकिट तर तुम्ही कॅरी करा, पंक्चर किट मेडिकिट, बट मेडिकिटमध्ये ना एक डायमॉक्स नावाची गोळी येते. तर ती डायमॉक्स गोळी जी आहे तुमच्यासोबत जरूर कॅरी करा. जसं जसं आपण हायर अल्टिट्यूडवर जातो, म्हणजे चढतो आणि उंच हाईटवर जेव्हा जातो तिकडे राहतो, तर तिकडे गेल्यावर ना श्वास चढायला लागतो. म्हणजे आम्ही लोक श्रीनगरलाच आलेलो. श्रीनगर आल्यात मी जेव्हा सामान वरती वगैरे टाकलं, तर तेव्हाच मी 2-3 राऊंड वर खाली मारले आणि आपल्याला कळून येत ना पटकन रेग्युलरच्या वर्दळीमुळे. सो तेव्हाच माझा श्वास थोडा चढायला लागला. मग मी रात्री डायमॉक्स खाल्ली, बट आता मी फिट अँड फाईन आहे आणि बाकीचे लोक पण आता डायमॉक्स घेतील, कारण की आता जे आहे अल्टिट्यूड वाढत जाणार आहे. आम्ही लोक खूप उंचावर जाणार आहेत आता. सो जर तुम्ही येत असाल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. फायनली 1:15 वाजतायत आणि आता आम्ही लोक निघतोय. तर मित्रांनो हे बडियारी हॉटेल आहे. हॉटेल खूप सुंदर आहे. तुम्ही लोक गुगल मॅपवर सर्च करू शकता की बडियारी हॉटेल डल लेक. आता हा 0 पॉईंट आहे डल लेकचा, त्याच्या समोरच आहे. तुम्हाला पहिलंच हॉटेल भेटेल आणि खूप चांगली सर्व्हिस आहे आणि रूम्स बघाल ना तर 1 नंबर रूम आहेत. फोटोवर तर तुम्ही बघतच असाल. तर सर्व्हिस मेन म्हणजे चांगली आहे आणि तुम्ही थोडं नेगोशिएट करा, बऱ्यापैकी नेगोशिएट होतं इकडे. तुम्ही पण बुक करू शकता येताना. पंक्चर होता किरणच्या गाडीमध्ये, तो पंक्चर काढला त्याने, नवीन ट्यूबच टाकली आहे. सो बेटर बरं केलं त्याने. अमोल पण फ्युल अप करून आलेला आहे. माझ्या आणि विकाच्या गाडीमध्ये ऑलरेडी फ्युल आहे. मी निघताना टायर पण चेक केलेले सकाळीच येऊन. सकाळपासून बॅग माउंट आहे, ती माउंटच आहे, तुम्ही बघता तशी 11 वाजल्यापासून. सो ऑल ओके, निघूया आता. आणि मित्रांनो काल ऑइल चेंज केलं तेव्हा 67,000 किलोमीटर झालेली गाडी. ऑइल पण आता 2,000 किलोमीटरपर्यंत बघायची गरज नाही, तरी पण मनालीला एकदा मी चेक करीन. लेट्स गो गाईज. गाडीवर बसल्यावर एक वेगळंच सुख वाटतं, वेगळाच कॉन्फिडन्स येतो पूर्ण गेअर अप झाल्यावर. चला गणपती बाप्पा मोरया. चला बाय, सी यू अंटिल नेक्स्ट टाइम. तर मित्रांनो 143 किलोमीटर आहे आणि 4 तास दाखवतात एक्झॅक्ट. आणि अरायवल टायमिंग, तू ग्लव्ज नाही घातले ना, स्टार्टचं बटन दाब ना. आणि अरायवल टायमिंग 5:13चं दाखवतं. हे 150 किलोमीटर आपल्या मुंबई आणि महाराष्ट्रामधले 150 किलोमीटर सारखे नाही आहेत. ह्याला करायला बराच वेळ लागतो, कारण की रोड चांगले नसतात, पासेस चांगले नसतात. सो लेट्स गो. बाय बाय श्रीनगर. आपल्या राईडचा फर्स्ट आयरन ब्रिज आहे आणि नदी बघा, खाली पाणी बघा, काय सुंदर आहे यार मित्रांनो. जबरदस्त निळं निळं एकदम पाणी आहे.
डोंगर आहेत आणि हे सुख मी तुम्हाला काय सांगू. आपण लोक नॅशनल हायवे 1 वर आहोत. सो आता मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त सुंदर नजारे बघायला भेटणार आहेत. तर एन्जॉय करा मस्तपैकी, पॉपकॉर्न बिपकॉर्न घेऊन बसा आणि मस्त टीव्ही वर लावा हा ब्लॉग आणि बघा सुंदर सुंदर काश्मीरचे नजारे. लेह 400 किलोमीटर आहे इथून एक्झॅक्ट. आज जो आपला स्टॉप आहे द्रास आजचा, ते इकडून आता राहिलेलं आहे 15 किलोमीटर. ऑलमोस्ट आम्ही लोकांनी 35 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे. सो लेट्स गो गाइस, एन्जॉय. ओ हो द्रास 112, लेह 395, कारगिल 169 आणि ह्या व्हॅली चालू झालेल्या आहेत. बाजूने नदी बघा, बाजूने नदी जाते, इथे रोड आहे, इथे डोंगर आहे. ही शपथ यार, एवढं सुंदर कसं असतं सगळं. किधर आ गए मित्रांनो, पोचलो भाई, पोचलो. तर मित्रांनो हे बघा, पाणी बघा किती शुद्ध आहे, किती क्लिअर आहे यार. ब्ल्यू वॉटर एकदम माउंटनच्या समोर. ओ भाई साहब, सोनमार्ग म्हणून आता 50 किलोमीटर झालेलं आहे. तर इकडे थांबलो थोडा वेळ, तर फोटोज व्हिडिओज काढून घेऊ. स्नो कॅप माउंटन भावा, स्नो कॅप अभी जाएंगे आपण. 50 किलोमीटर झाले, तर आता 100 वाक्य म्हणून ब्रेक घेतला. मी लीड मारतो तर मारतो, दुसरा तू राहा, तिसरा ह्याला राहू दे, नाही तर आहे ना पागल होतो. नाही तू तिसरा राहा, सांगतो ते कर. तू तिसरा राहा, तू चौथा राहा आणि तू 5वा राहा. का माहितीये काय, त्याचा मला तुझ्यावर भरोसा आहे. आणि जो मागे राहील ना त्याला पुश करत राहा, कळलं ना. बाकी सगळ्या बेस्ट चाललंय. असा टाइम वाचवला ना तर सगळे स्पॉट थांबू आपण. कपडे अच्छा फेसाचं पाणी. अरे आरामखोर बोलतो, वरती कोणतरी कपडे धुता म्हणून सफेद पाणी येत आहे. याला सांगा शेट तुम्ही कसे आहेत शेट, बोल ओके शेट. तर मित्रांनो किती सुंदर आहे यार हा नजारा. किती ह्याला व्हिडिओग्राफ करू असं वाटतंय ना, सारखे व्हिडिओ काढत बसू, बट जास्त पण नाही काढू शकत. मित्रांनो डोंगर बघा किती सुंदर दिसतोय यार. असं कधीच आयुष्यात पहिल्यांदा हे सगळं बघून एवढं सुंदर वाटतंय ना, काय सांगू यार. निघालेलो तेव्हा आता थोडी गरमी होती, पण जसं बाईकवर बसलो आणि जसं जसं वरती चढतो, आता सोनमार्ग 22 किलोमीटर समथिंग आहे. थंडी एवढी वाढली आहे ना, म्हणजे लिटरली मी विंडशील्ड खोलून चालवत होतो, बट एका टाइम नंतर विंडशील्ड आणि डोळ्यांना खूप जास्त थंड लागायला लागला, विंडशील्ड मधून जी हवा येते त्याने. आणि प्लस आता जरा ग्लव्स घालून पण ग्लव्स हात एकदम थंड झाल्यासारखे वाटतात. म्हणजे ओव्हरऑल आता प्रॉपर थंडीमध्ये आम्ही लोक आलेलो आहोत. ट्रिप कशी करायची ह्याच्या इन्फॉर्मेशनच्या व्यतिरिक्त ह्या जागेची माहिती किंवा इन्फॉर्मेशन, मी फर्स्ट टाइम येतो तर मला एवढी माहिती नाही आहे. बट ट्रिप ही कशी प्लॅन करायची त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगेन परत एकदा वगैरे. आपण जेव्हा लडाख करू त्या टायमिंगला प्रॉपर इकडची इन्फो व्हिडिओ मी बनवेल. ज्या गोष्टीची भीती होती तो झाला, पाऊस चालू झाला. मित्रांनो 10 मिनिटात पूर्ण गेम चेंज झालाय. तर पाऊस स्टार्ट झालाय. इथून हालत एवढी खराब झाली आहे ना, हात पूर्ण फ्रीज झाले. म्हणजे आम्ही लोकांनी आता हे जगह प्लास्टिक वगैरे बांधून घेतलं बॅग्सला, कारण की याच्यात लॅपटॉप आहे आणि बाकीच्या बॅग्स पण कव्हर करून घेतल्या. गोप्रोला पण ही बॅग मी लावणार आहे आता. ते लावता लावता एकदम हात फ्रीज झालेत, काय सांगू. एकदम बर्फ झालाय, बर्फ दगड झाला हाताचा. आता थोडा पाऊस कमी होईल असं वाटेल. कमी होईल काय, गेला ना ऑलमोस्ट. पुढे पण क्लिअर आहे, ढग पुढे गेलेत. पण मित्रांनो जबरदस्त थंडी आहे आता, खरी थंडी कळायला लागली. रेन गेअर घातलेले आहेत, म्हटलं पुढे काय होईल, पाऊस पडेल काय माहित नाही, कारण की ढग येत आहेत परत अजून. सो किरणने पॉन्चो घातलेला आहे. पॉन्चो काय घातला तुझा, रेनकोट कुठे आहे? अरे बोल ना कुठे, कोणामुळे ना आला? आयुष्याचा तो दुसऱ्याच्या जीवावर राहिला आणि तो उपाशी मारणार. थंडी माझा पोरगाच काय कामाचा नाही निघाला रे. आता उद्या न्यूज येणार, लेह मध्ये एक जण बुलेटवाला कुडकुडून थंडीने मेला. माझा पोरगा काय कामाचा नाही निघाला. अरे पण तू जाऊ देत, सोडा राहू देत, नंतर हा विषयाला एंड नाही. तर मित्रांनो वेलकम टू सोनमार्ग. आतापर्यंत व्हिडिओज मध्ये ऐकत होतो, आज पहिल्यांदा पोचलो पण इथपर्यंत, तेही माझे डार्क हॉर्स घेऊन. तर मित्रांनो बकऱ्यांचं ट्रॅफिक लागलंय मला.
आणि मागे पाऊस खूप पडत होता म्हणून गोप्रो आतमध्ये टाकून दिलेला, बट आता ठीक आहे. सो आता मस्तपैकी तुम्हाला दाखवतो सोनमार्गचे व्ह्यू. ए बकरी जरा जाने दे रे बाबा. मुंबईला आमच्या अशाच बकऱ्याने एवढेच रिक्षावाले असतात. हे का कुठे आलो रे, कुठे आलो, किधर आ गए, जन्नत में आ गए. याला स्वर्ग बोलतात. आज कळलं, स्वर्ग बोलतात. आज समजलं का स्वर्ग बोलतात. हा बघा आमचा पोरगा शॉक मध्येच आहे अजून. कुठे आलो. जबरदस्त. तर हे खच्चर वगैरे इकडे फिरून आणतात. वरती सगळे स्पॉट्स आहेत. मन भरून बघून घेतो, कारण की पुढे जास्त लागणार आहे ना. हा पुढे तर ते नफरत कमी पण, दिसतोय मला. पुढे त्याची नफरत पण होऊ शकते. पुढे त्या बर्फाची नफरत होऊ शकते. जोपर्यंत सुंदर वाटतंय तोपर्यंत बघून घेऊया. माझं का तर मित्रांनो इकडे आहे ना 18 डिग्री टेम्परेचर झालंय हे बघा. आणि वरती हा घरच्या एसीचं जे असतं ना ते इकडे टेम्परेचर, बट इकडचं टेम्परेचर खूप वेगळं फील होतं. कोणीतरी एसी चालू ठेवला. अच्छा वरती एकदम 0 डिग्रीचा एसी चालू आहे कोणीतरी. मायनस जबरदस्त आहे. वरती आता टेम्परेचर बघू किती होत आहे, पण खूप जास्त भारी वाटतं. इकडे येऊन सगळ्यांचे मूड फ्रेश झाले. काय पण बोला. तर मित्रांनो आता आम्ही लोक तर थांबणार नाही, कारण की ऑलरेडी खूप टाइम झालेला आहे आणि आम्हाला लोकांना लवकर पोचायचं आहे. द्रासला अजून 60 किलोमीटर आहे. 1.5 तास तरी लागेल आम्हाला. आणि मेन जोजीला पास क्रॉस करायचं आहे, तिकडे खूप जास्त थंडी असणार आहे. सो तुम्ही बघून घ्या. सोनमार्ग आला तर सोनमार्ग मध्ये जरूर थांबा. आमचा प्लॅन होता, बट आमचं काही लेट झाल्यामुळे आम्ही सोनमार्गला नाही थांबत आहे. नाइट होल्ड है क्या? नहीं, द्रास में रुकने वाले हम लोग. रुकने वाले वो तो नहीं दिखे यार, 50-60 तो बारिश है उधर. नहीं हम लोग 40 किलोमीटर ऊपर में. अच्छा कारगिल स्टार्ट होगा ना. हाँ हाँ उसके पहले नजदीक है. हाँ 0 पॉइंट से कट जाइएगा. हाँ ओके. हम लोग उससे नीचे देखिएगा, हम लोग दिखाई पड़ेंगे. अच्छा सर. और सर सिक्योरिटी अभी इसके लिए बढ़ी है क्या, वो जम्मू में जो हुआ है उस? गाडीचं आहे ना कवर निघालेलं थोडं इथून, हे थोडं फिक्स करायला थांबलेलो, पण हे राहत नाही, निघतंय सारखं. हाताने काय करतोय ना, हात एकदम असं पेन करतायत, नख वगैरे अशी दुखतात थंडीमुळे. लाल वगैरे असं झालं. आणि काय ट्रक ड्रायव्हर्सला मानलं पाहिजे यार, एवढा हाय अल्टिट्यूडमध्ये, एवढ्या थंडीमध्ये, एवढा बघा हा रस्ता आहे आणि ही खाई आहे, काय ऑप्शन नाही, डायरेक्ट मरायचंच आहे. आता मित्रांनो प्रॉपर ऑफ रोड चालू झालेत आणि जोजिराच्या अगोदरचा घाट रोड चालू झाला. चिखल पण आहे, पूर्ण स्लॅशने भरलेला आहे रोड, बट खडी वगैरे आहे त्यामुळे ग्रीप बनते एवढी जास्त. पण असे गाडीचे टायर नवीन असल्यामुळे स्किड तर होत नाही अजूनपर्यंत तरी. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. बेकार ऑफ रोडिंग चालू. ओ माय गॉड, 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 ओ माय गॉड. हा रायडर आहे की लोकल आहे मला माहीत नाही, त्यांना बजाज चेतक घेऊन आलाय, ती पण जुनीवाली. आणि ऑलरेडी पब्लिक पुढे गेले त्यामुळे मी थांबणार का नाही आहे. तर मित्रांनो मॅपमध्ये तुम्ही वळणं बघा, ही पूर्ण सापासारखा रस्ता आहे, पूर्ण डोंगराच्या आजूबाजूने वरती 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 चालला. म्हणजे जिथून मी खालून आलोय तो खाली रस्ता दिसतोय बघा, तो बघा इथून डायरेक्ट खाली. ट्रॅफिक खूप आहे मित्रांनो. ॲक्च्युली ना जोजिला पासला एक टनल बनतोय खालून, मगाशी बघितलं थोडं काम चालू होतं. आणि मित्रांनो हे जे सिमेंटचं बनवलं ना, हे इकडे लँडस्लाईड झालेलं आहे. म्हणजे जुनं लँडस्लाईड वगैरे झालेलं आहे किंवा जिथे होणार असतं ना तिथे आधीच हे लोक
हे करून टाकतात, सिमेंट लावून टाकतात. ओम नमः शिवाय, भोले बाबा शक्ती दो. तर मित्रांनो आपली फलटण इथे पुढे भेटलेली आहे, जरा मागे राहिलेलं. व्हॉट्सअप व्हॉट्सअप, हा पास आहे काय? तुझी पण गाडी नाही पॉवर घेते, आपली 150 cc आहे ना. जरा पण नाही. तुझी रे तोड़ते पूर्ण 400 cc के सामने 150 cc बात. अरे पटेली रे, तुला चाटा, ग्लबचा चाटा. नाही पॉइंट आहे. आता गाडीत पॉवर आहे तर पॉवर तर घेणारच आहे. बुलेट पण नाही घेते. बुलेटची पॉवर तेवढी, तिचा टॉर्क आहे फक्त. बोलते इसको बोलते एक डायलॉग, कुछ तो डायलॉग आहे ना कुछ. हाँ हाथी मत पालो. मित्रांनो हा लँडस्केप बघा, पूर्ण असे दगड, असे दगड का अख्खा डोंगरच असा कट झालेला दिसतोय. आणि हा रस्ता पण डोंगर फोडूनच बनवला असणार एक टाइमला. जबरदस्त व्ह्यू आहे यार. आता सनसेट होईल. तर मित्रांनो आता थांबलेलो 0 पॉईंटला. तर इथून समोरूनच हा असा जवळच असा व्ह्यू होता की वगैरे बरंच काय काय होतं, ॲक्टिव्हिटीज होतात त्या स्नोवर. हां स्नो बाईक वगैरे चालतात. तर इकडे आता पंजाबी धाबा आहे, तर खायला वगैरे थांबलो आम्ही लोक. थोडा खाऊ पिऊ आणि मग पुढे जाऊ. जोजिला पास जवळच आहे म्हणतात, इन्होंने बताया अभी. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young. मित्रांनो इकडे बर्दाश्तच्या बाहेर 0 पॉईंटला थंडी आहे. आम्ही लोकांनी चाय रोटी खाल्ली आणि हात एकदम बर्फासारखे झालेत. माझे ग्लव्ज आहेत, बट ग्लव्ज मी पूर्ण पार्टी पॅक करून ठेवलेत. ते काढून घालण्यात काय अर्थ नाही. आता इकडून बोलले पुढे तुम्ही जोजिला पास क्रॉस कराल, त्यानंतर थोडं कमी होईल टेम्परेचर. चला इथून लेहची बॉर्डर स्टार्ट होते. 11,649 फीट वर आहे समुद्र सपाटीपासून. 11,649 फीट वर आहे उंच. तेवढ्या उंचावर हा पास आहे आणि हा पास आपण क्रॉस करतोय. मित्रांनो खूप जास्त एक्स्ट्रीम थंडी आहे आणि राहत नाही. तर आम्ही लोक इकडे थांबलेले चहा प्यायला, बट तरी पण हात बीट सगळं फ्रीज झालंय. तर लवकरात लवकर हा पास क्रॉस करायचा आहे आणि कसं पण करून सूर्य मावळायच्या आधी द्रासमध्ये पोचायचं आहे. 8 वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत. 7:50 होतात संध्याकाळचे आणि सनलाईट बघा किती जास्त इकडे. आणि आता जरा जोजिला पास खाली उतरल्यापासून वातावरण थोडं कमी थंड आहे. पूर्ण गाडी वगैरे व्यवस्थित आहेत, सगळं एकदम टकाटक. फक्त हे ताडपत्री जरा उद्यापासून नीट बांधायला पाहिजे, कारण की सारखी सारखी निघते आहे. बाकी आता पेट्रोल भरायला थांबलेलो, कारण की बुलेटमध्ये काट्यामध्ये दाखवत नाही किती पेट्रोल आहे. म्हटलं चान्स नको उचलूया, भरून टाकूया जेवढं आहे तेवढं, जिथे पेट्रोल पंप भेटतं तिकडे. तर सगळ्यांनी आता कॉल्स लावून घेतले, कारण की जोजिला पासला नेटवर्क जरा पण नव्हतं आणि थंडी खूप जास्त वाढली आहे. आता 10 किलोमीटरच राहिलं आहे आपला द्रास. तर आता हॉटेलवर पोहोचल्यावरच भेटूया.